राखी त्यांची राखी बांधून झाल्यावर मग त्यांनी बांधला असता तुम्हाला. पिंकी ना येते तर कशी म्हणून घरी येतच नाही बापा. मावशी काल सायंकाळी आली ना मी. ताईला किती वेळची म्हटली मी जा जा, तर ऐकत नाही दोघ्याही बहिणी. नाही तर का एकही येत नाही बाबा या पोरी. म्हटली ताई जा म्हणून तर माझी वाट पाहत होते. आता नाही म्हटलं तरी सणाच्या दिवशी कामं कमी राहतात का? पूजा वगैरे केली की नाही ते श्रावण सोमवारची? केली ना ताई, पूजा वगैरे केली. राखीची पूजा झाली करून, नारळ बिरळ झाला फोडून, महादेवाला राखी वगैरे झाली चढवून. हो आमची पण झाली म्हणा, सकाळचीच राहते. कोणी कोणी नाही करत सकाळी, सायंकाळी करतात. ताई नाही झाली का बांधून? बांध ना लवकर, मग मला पण बांधायची आहे राखी. थांब ना गुड्डी, आता राखी तर चांगल्याने बांधू दे. घाई करून राहिली. मग तुला म्हटली ना आधी तू बांध म्हणून, ऐकली नाही. म्हटली ना तू मोठी ताई आहे तू बांध आधी, आणि आता घाई करून राहिली. अरे बापा आरामात बांधा, आरामात बांधा, काही घाई नाही आहे. नाही मावशी गुड्डी घाई करून राहिली. ताई झाला नाही का तुझ्या बांधून राखी, ताई झाला नाही का तुझ्या बांधून राखी म्हणून. विशाल तिथे आरतीमध्ये टाकायला आहेत का पैसे तुझ्याकडे? हो आई आहेत आहेत. हो आहेत ना आई. आणि सोनू तुझ्याकडे? भाऊनच दिलं ना माझ्याकडे. असं का? राधाताई किती वाजे आला होता तुम्ही? झाला ना वहिनी, 1 तास झाला आलो होता. ताई तर म्हणत होती ना कालच येणार आहेत म्हणून तुम्हाला. हो विचार तर केला होता, पण म्हटलं आता घरची राखीची पूजापाठ केल्याशिवाय कसं जायचं नाही का, म्हणून मग घरच्या राखीची पूजा, घरच्या देवाची पूजापाठ केला आणि मग आला. हो तेच तर म्हटली मी, घरची राखी नाही करतील ना कशा येतील बापा या. कसं थोडासा नैवेद्यापुरता बनवून टाकली. आता मलाही उपवासच श्रावण सोमवार, आणि त्यांनी पण नाश्ता केला म्हणतात आता तिथंच जेवण करीन. तर मग काही स्वयंपाक बिंपाकाचा होता नाही, तर मग पूजापाठ वगैरे केला आणि निघाला. वहिनी बेबी नंदा ताई नाही आल्या? नाही त्या सायंकाळपर्यंत येणार आहेत. असं असं. कुंता बस ना, बस सोप्यावर बस. नाही ताई राहू दे, उभीच राहते. आणि हो कुंता तू तर देव राख्यात घेतली ना, राख्या बिक्या तर घेतली नाही. मग आता ह्या आल्या राख्या बांधायला, तर कुठल्या राख्या? बरं झालं ताई नाही घेतली तर हे पिंकीने राख्या आणलं घेऊन तिकडून. असं का? अरे लागला का नंबर? गुड्डीचा नंबर लागला? हो मावशी माझा नंबर लागला. बघ ना मम्मी, मला बांधलंच नाही या पिंकी ताईनं. अरे थांब ना बांधते ना. आता तो भाऊ बसला ना, तर आता गुड्डीला पण बांधू दे. मग तू बसशील, मग दोघे बहिणी तुला बांधतील. एवढा घाई करते, तुझ्या आत्याने तर बांधला ना. आणि विशाल आरतीमध्ये पैसे नाही टाकला ना पिंकी ताईचे? टाकतो ना आई, टाकतो. दोघी बहिणीसाठी सोबतच टाकतो. आता बांधू तर होऊ दे. मावशी काय म्हणते तब्येत वगैरे? तब्येत वगैरे ठीक आहे बाबा. आणि हो पिंकी राख्या घेऊन आणली तिकडून, माझ्यासाठी नाही आणली ना? अशी नाही म्हणली का चला बा मावशीसाठी पण घेऊन नेते. मावशी मला का माहित तुम्ही नाही घेतले म्हणून. माहित राहिला असतं तर आणली असती. फोन करून विचारायला पाहिजेत होता ना. बरोबर आहे बापा, मावशी दूरचीच राहते ना. मम्मीसाठी कशी आणली आपल्या? नाही नाही मावशी तसा काही नाही आहे. तसंच आहे माहित आहे. मावशी 1 दर्जन आणली आहे मी राख्या. देईन तुला 1 राखी तिथून. नाही नाही बाबा नाही, मजाक केली मी. तुम्ही तिघ्या मायले किल्ला 1 दर्जन तर लागतातच, जास्त पण कमी नाही. बघ आता मावशी, आता हो म्हटली तर आता तू नाही म्हणते. ए ताई पेढा चारली का तू? हो चारली ना विशाल दादाला. पिंकी पेढे तर मस्त टेस्टी आहेत. कुठून आणले? आमच्या ना रूम जवळ मस्त स्वीट्सचे दुकान आहे. छान ताजे ताजे राहतात तिथं पेढे वगैरे, तिथूनच घेऊन आणली मी. असं का? हो खरंच खूप छान पेढे आहेत, मस्त टेस्टी लागले. अरे शांता जेवायचं बघ ना, जेवायच्या लाव. हो हो लावते लावते. कुंता मी जेवायच्या वगैरे ठेवते. तू एक काम कर का बाई, थोडासे खिचडी बनव बरं. साबुदाणा वगैरे भिजू टाकली आहे. कशाला ताई त्या साबुदाणा भिजू टाकले का? अरे बनवत वगैरे नाही, पण म्हटली आता ह्या राधाताई आल्या, त्यांना पण उपवास आहे, तू येशील आणि तुला पण उपवासच आहे, मलाही आहे, तर म्हटलं थोडा थोडा करून घेऊ, जास्त नाही. पण ताई घरी राहिले ना मी नाही करत नाश्ता बिस्ता. हो बाबा कोण करते घरी राहिल्यावर नाश्ता बिस्ता. पण म्हटली आता ताई वगैरे येऊन राहिल्या तर टाकून देते थोडासा साबुदाणा भिजू. वहिनी मी बनवते ना, चला. नाही नाही ताई तुम्ही बसा, आहे ना कुंता करू लागते मला. हो राधा ताई तुम्ही बसा, या पोरी बारी बांधून राहिल्या राख्या, बसा. तोपर्यंत आम्ही करतो तिकडे. बरं बाबा ठीक आहे. बघा हो तुम्हाला म्हटली मी की नाही नेते गावात विकायला, तर ऐकलं का तुम्ही? किती गिराईक आले घ्यासाठी दुकानात. नाहीच म्हणता कोणत्याही कामाला. अरे ज्यांना राख्या लागतात ते येतात ना बरोबर. माहित आहे, लोकांना सवय झाली आहे दारावर घ्यायची. लोकांना सगळं जवळ पाहिजे. जे दारावर येतात विकायला त्यांच्याकडूनच घेतात.
मग तुला पहिलेच म्हणलं ना की आता यावर्षी राहू दे, राख्या बिख्या विकू नको म्हणून. इकडे घरचे कामं करायला फुरसत नाही मिळत. मग लावते माझ्या मागे आणि पोराच्या मागे टनटन, आणि चालली राख्या विकायला म्हणे. आता ज्या विकतील त्या विकतील. सगळाच माल विकते का? काहीतरी वाचतेच ना. तुला तर असं आहे की सगळा माल विकला पाहिजे आपला. मागच्या वर्षी कसं गावामध्ये विकली होती, बाहेर गावी गेला होता, कसा धंदा जमला होता चांगला राखेचा. या पण वर्षी तशीच करते म्हटली तर ऐकलं नाही. नाही, कसा केली असती तू? एकटी गेली असती का विकायला? मागच्या वर्षी नारायण खाली पिली होता. साऊंड सर्व्हिस तेवढी नव्हती त्याच्याकडे, त्याच्यामुळे त्याला जमला. आता त्याच्याकडे साऊंड सर्व्हिस आहे. छोटासाही कार्यक्रम राहिला की नारायणची साऊंड सर्व्हिस बोलवतात. भगवानाच्या कृपेनं आहे ना सगळं व्यवस्थित. पोराचा कामधंदा पण चांगला चालत आहे. आता बाबा डोक्यावर मांडून नेली असती राखी तर तेव्हा जमला असतं तुला. कशाला डोक्यावर मांडून न्यावा लागत होता? ते आहे ना हातगाडी, तिथं मांडली असती आणि नेली असती तरी जमत होता ना. हा एवढा माल आहे, वर्षभर राहील घरी तर खराब नाही होईल का? थोडासा वाजला तर काही नाही. अरे तर आता पहिलाच दिवस आहे ना, घेतील ना लोक. 5-6 दिवस राख्या बांधतात. कोणी आज येतात राखी बांधायला, कोणी उद्या येतात, कोणी परवा येतात, जसं जमला तसा येतात. तर तूच सांग बरं, तू तर 4 दिवस जातच नाही, 5व्या दिवशी जाते माहेरी राखी बांधायला. अहो माझी गोष्ट वेगळी आहे. आता मला कुठे जमते का 3-4 दिवस राखी बांधायला जायला? इकडे आपला सीजन राहते ना राखी विकायचा, म्हणून मी आपल्या सोयीनुसार जाते. हो, तर तसेच लोक पण येतात ना. माहित आहे इथं राख्या मिळतात म्हणून कोणी कोणी पुष्कळ सारे लोक घेतात. आजची रोजी निघाली ना, आता किती राख्या विकल्या आपल्या. का बाबा याला धंदा म्हणता तुम्ही? किती कशा राख्या विकल्या? इथं म्हणते पहिल्या दिवशी ना मुद्दल निघायला पाहिजे. आपण जेवढ्याच्या राख्या घेऊन आणलो तेवढा तरी पैसा निघायला पाहिजे, तर काहीतरी. आणि विकल्याच असत्या, नेली असती गावामध्ये ठेल्यावर मांडून. तर बाहेर गावचे येतात आणि विकतात आपल्या गावामध्ये. अरे तू जास्त चिंता कशाला करते तर माहित नाही मंजुळा. आपलाही काही कमी धंदा नाही झाला, पुष्कळ राख्या विकल्या. कुठं राख्या विकल्या म्हणत्या? ते ललिता, ते शांताबाई, कुंता ह्या तर दिसल्याच नाही. मला तर वाटते ते गावात विकायला आले ना, त्यांच्याकडूनच घेतला असतील. आता घेतला असतील तर घेऊ दे. त्यांची मर्जी, त्यांची इच्छा, कोणाकडूनही घेणे. तुमच्याशी ना बोलणेच बेकार आहे. ते तर सडणारी वस्तू आहे का? एवढी चिंता करून राहिली तर तू. यावर्षी नाही विकतील तर पुढच्या वर्षी विकतील. अरे वा मंजुळा काकू, मस्त लावले ना राखीचं दुकान घरीच. हो बापा, आता लावले घरीच. मी तर त्या देव राख्या घ्यायसाठी आली होती. मला माहित नव्हतं तुम्ही ह्या राख्या लावले म्हणून दुकानामध्ये. बापा तुला माहित नाही आहे का सूर्यकांता? मागच्या वर्षी तर राख्या विकली ना मी. मागच्या वर्षी तर टेम्पो मध्ये बापा गावागावात घुमवली मस्त. खूप धंदा झाला होता मागच्या वर्षी. हो, तर मलाही तसंच वाटलं ना काकू. मला वाटलं बाहेर गावी तुम्ही घेऊन गेले असणार टेम्पो मध्ये राख्या, आणि म्हटली काकांनी ठेवला असतील दुकानामध्ये देव राख्या. फक्त नाही, यावर्षी नाही जात म्हटली, इथंच लावते म्हटली. जे घ्यायचे ते घेतील. आता नाहीतरी दुकानामध्ये सामान घ्यायसाठी येतातच ना, माहित होतेच की इथं राख्या भेटतात म्हणून, नाही का? हो काकू, कोणी कुठून घेतात, कोणी कुठून घेतात. आता सगळेच जण एकाच दुकानातून घेतात का? सूर्यकांता, आतापर्यंत पूजा नाही झाली का तुझी? नाही नाही काकू, 6 वाजेपर्यंत भद्रा होता, त्याच्यामुळे पूजापाठ काही केली नाही. आता सायंकाळीच करीन म्हणते. असं का? माहित नाही बाबा, मला तर माहित नव्हतं भद्रा आहे का काय आहे म्हणून. मी तर करून घेतली बाबा पूजापाठ. हो सूर्यकांत, आता पूजापाठ केली तर काही होईल का? नाही नाही काकू, तसं काही नाही. आता कसं तुम्हाला माहित नव्हता ना भद्रा आहे म्हणून. आता आपल्याला माहित असल्यावर आपण केला तर मग तो आपला गुन्हा, नाही का? आता तुम्हाला माहितच नाही की भद्रा होता म्हणून. काही नाही होत काकू, काही नाही होत. हो बापा, माझ्या बहिणीचाही फोन आला होता. ते म्हणत होती पूजापाठ वगैरे झाली म्हणून. आणि खूप जणांनी देवराख्या पण नेला पूजापाठ करायसाठी. ह्याही राख्या नेला आणि पूजापाठ केला बापा. सगळ्यांना माहीत नाही राहत काकू. आता कसा पाहावा लागते ना की राखी बांधण्याची वेळ किती वाजेची आहे, काय आहे. मग जे तिथी वगैरे पाहतात त्यांना समजते. हो बापा, मी तर तशी काही पाहत नाही. आज राखी आहे तर राखी करून घ्यायचा, पूजापाठ करून घ्यायचा असं समजते मला. पण आता ना पुढल्या वर्षीपासून बघत जाईन, एका दिवशीच्या आधीच कॅलेंडर वगैरे वर बघत जाईन की किती वाजेची राखीची पूजा आहे काय, असं नाही का? हो काकू, तसंच पाहायचा. मी टीव्ही वगैरे पाहत नसाल, टीव्हीवरही दाखवते ना. कुठं बापा सूर्यकांता वेळ मिळते टीव्ही पाहायची? अजिबात वेळ मिळत नाही. हेच तर कामं संपत नाही. आता माणूस म्हणते पोराचं लग्न होईल, सून येईल तर थोडासा राहत मिळेल, तर ते पण नाही होत. लग्नही नाही जमला पोराचा याही वर्षी, राहिला आता तसंच. जमेल ना मावशी, जमेल जमेल. आता योगायोग यायचा असेल जमेल. आता यावर्षी नाही जमला, आता पुढल्या वर्षी जमेल. हो, आता असंच करावं लागते ना माणसाला. आशेवरच राहावं लागते.
घे ना, घे ना सूर्यकांता, छान छान राख्या आहेत, घे घे. हो पाहते. ह्या कितीवाल्या आहेत काकू राख्या? त्या ना, त्या 40 रुपयावाल्या आहेत. आणि ह्या माझ्या जवळच्या आहेत ना, ह्या 20 रुपयावाल्या आहेत. 40 वाल्या आहेत का? खूप महाग वाटून राहिले बाबा. 10 वाल्या पण आहेत ना सूर्यकांता, त्या लटकवल्या आहेत ना वरती, ह्या 10 वाल्या आहेत. काकू हे लवकरच तुटतात, स्वच्छ आहेत ह्या राख्या नाही का? मी सांगू का सूर्यकांता, हे 10 वाली राखी वर्षभर टिकेल, पण ह्या 50 रुपयाच्या 100 रुपयाच्या राख्या घ्याल ना, त्या वर्षभर काही टिकत नाही. पण आता लोकांना कसं चांगली पाहिजे, छान दिसल्या पाहिजे असं राहते ना, त्यांच्या हिशोबाने आणावं लागते. आपण हाच माल ठेवला 10, 20, 30 रुपयावाला, तर मग आपला माल कोण घेणार? त्यांची पण पसंती ठेवावी लागते ना. हो काकू ते तर आहे म्हणा, आता ज्यांना जशी आवड आहे तसे घेतात. आवडले का ते तुला? आवडले का ते 40 रुपयावाली आवडली का? मी लावते ना बरोबर किंमत वगैरे, आवडली असेल तर ठेवून दे. हो चांगली तर वाटून राहिली, पण जास्त महाग वाटते. 5 रुपये कमी देऊन देशील? किती राख्या लागतात? मला ना काकू 6 राख्या लागतात. आता हा मावस भाऊ माझा रमेश, त्या माझ्या मावस भावालाही बांधते ना मी. एक रमेशला बांधते आणि मग 5 भाऊ आहेत का तुझे? नाही नाही काकू, 5 भाऊ नाही आहेत, मला 2च भाऊ आहे. एक आत्याचा मुलगा आहे, गावीच राहते, त्याला बांधते, आणि 2 काकाची मुलं आहेत, त्यांना बांधते. असे 5 जण आहेत. असा काकू मी काय म्हणते, 30 रुपये लावून द्या ना. 30 रुपये राखी लावून द्या. नाही नाही सूर्यकांता, 30 रुपये वगैरे नाही म्हटली ना मी, 5 रुपये कमी देऊन दे म्हणून. आणि काकू ते रुमाली नाही ठेवत का तुम्ही? आहेत ना, रुमाली पण आहेत. हो का, ते कसे दिले मग? ते ना 20ची एक दिली. 20ची एक दिले का? ठीक आहे काकू, मग हे 35 रुपये ठीक आहे, 35 रुपयेच लावा. पण मी काय म्हणते, रुमाली ना, रुमाली 15ची एक लावून द्या रुमाली. नाही नाही सूर्यकांता, छान रुमाल आहे ना, बघून घे तू आधी. छान रुमाल आहे, 20ची एक आहे, त्याच्यातनं 1 रुपया कमी नाही होत. दाखवा बाबा कशा आहेत तर पाहते, मग तशी घेते. अहो ते रुमाली ठेवल्या आहेत ना तिथं खाली, द्या बरं. इकडे लटकवल्या होत्या तर ते संपल्या. हो देतो देतो. मग ह्या किती 6 काढून देऊ का? हो काकू 6 काढून द्या इथून. आणि नारळ गिरळ घेतो, काकाजींना मागते नारळ. काकाजी नारळ द्याल एक, आणि कापूर द्याल. एकच नारळ नेते का बाई? एकच नारळ नेते? हो, घरी पूजा करायसाठी एकच नारळ पाहिजे ना. काहून भाऊला राखी बांधते तर नारळ नाही देत का? नारळाने ओवाळत नाही? नाही काकाजी, मी नारळ वगैरे नाही देत. अरे बापा, नारळी पौर्णिमा म्हणतात ना सूर्यकांता, मग नारळ द्या, ठेवावा हातामध्ये, आणि मग ओवाळावा, राखी बांधावी. काकू आधीपासून मी फक्त राखीच बांधते ना. तर आता का नवीन चाल लावू का? आता बघ बापा, बघ तू आता, नाही तर म्हणशील काकूच्या दुकान आहे, फायदा झाला पाहिजे म्हणून काकू अशी म्हणते. आता बायांनी नेला की नाही, कोणी कोणी 3, कोणी 4 नारळ घेऊन गेले, म्हणून तुला सांगत आहे मी. नेऊ द्या काकू, मी रुमाल नेते आणि राखी बांधते, बस झाला. मी नारळ वगैरे नाही वाढत. कोणता नारळ देऊ बाई? दूध नारळ की वाढलावाला? काकाजी वाढलावालाच नारळ द्या ना, दूध नारळ नको द्या, फोडायला मोठा त्रास होते दूध नारळ. बरं बरं देते. काकाजी रुमाल दाखवा ना, रुमाली दाखवा, मग पसंत करते मी. हो हो दाखवत आहे दाखवत आहे. मंजुळा तिकडेच ठेव ना ह्या रुमाली. मला इकडे किराणा सामान द्यायला अडचण होते, तिकडेच ठेव, तिकडूनच दाखवत जा तू. कोणता वहिनी, लाडली बहीण योजनेचे पैसे जमा नाही झाले का तुमचे? झाले ना ताई, मला तर माहित आहे. पहिल्याच दिवशी मेसेज आला, 14 तारखेला पैसे टाकला ना, त्याच दिवशी मेसेज आला. एवढी खुश झाले मी, काही सांगू नका. हो ना, चांगला आहे ना, खुशीचीच गोष्ट आहे नाही का? राखीच्या आधी पैसे पाठवले अकाउंटवर तर झाले असतील मग काढून. का घेतले मग नामना? नाही नाही ताई, काही नामना वगैरे काही घेतली नाही, गेलीच नाही ना मी अकाउंटमध्ये काढायला. आली होती शांताताईकडे जाऊ म्हणून, तर ताई म्हणायला बसली, नाही आज नाही जाऊ, मंगळवारला जाऊ अशी म्हणायला बसली. असा तुमचे पैसे अकाउंटमध्येच आहेत नाही? कोणी कोणी तर बाया बाबा काही सांगा नको वहिनी. मी म्हणते ना, आमच्या गावच्या बायांना तर बाबा नामना घेऊन टाकला. 3000 रुपये मिळाले ना त्यांना. कोणी गंज घेतला, तर कोणी डब्बे घेतला, तर कोणी पंखे घेतला, काही सांगाच नको. असं का? डब्बे गिब्बे गंज बिंज आणि पंखे पण घेतला का? हो ना वहिनी, आता म्हणतात आमच्या भावानं पैसे पाठवला तर आम्ही घेतो म्हणतात राखीची नामना, अशा बोलल्या बापा कोणी कोणी. चांगला आहे ना तो पण, पैसे असे खर्च करण्यापेक्षा काहीतरी वस्तू घेतली तर ते आठवणीत राहते नाही का? राधा ताईने तर मस्त सांगितलं आयडिया. मी पण घेऊन टाकते एक फॅन. काम कोणता? तुझ्या घरी तर पंखे आहेत ना? कुठं ताई? एक हॉलमध्ये आहे आणि एक बेडरूममध्ये आहे. एक पंख्याची आवश्यकता आहे. कोणी पाहुणे बिवणे आले तर मग लागते का एक पंखा.
तर माझा विचार आहे टेबल फॅन घ्यावा म्हणून. आता 3,000 रुपये अकाउंटवर आले आपल्या, तर मस्त 2,000पर्यंत एक घेऊन टाकावा नाही का टेबल फॅन. बापा कोणता त्या दिवशी तर म्हणत होती ना पोरीला पैसे द्यायचे आहेत, तर पैशाचं काम आहे अशी तशी ना, आता टेबल फॅन घेतो म्हणते. ताई ते किती पैसे आले ना कमीच राहते. नाही बापा मी हे एवढे पैसे खर्च नाही करत, एक नामात घेऊन घेते राखीचे म्हणून. ते तर अजून टाकणार आहे ना पैसे, मग घेशील. आता हे राखीसाठी म्हणून पाठवला. वहिनी तुम्ही पोस्टानं राख्या पाठवल्या नाही का? मग कोणाला पाठवून बाबा पोस्टानं राख्या? आपल्या भावाला राख्या बांधायला तर जाणार आहोत आम्ही. तिने सांगू का, आमच्या गावाकडे खूप साऱ्या महिलांनी पोस्टाने राखी पाठवला. आपल्या खात्यात लाडली बहीण योजनेचे पैसे पाठवला ना त्यांच्यासाठी. असं का? अरे बा, मी तर नाही पाठवला बाबा, आमच्या डोक्यात आलाही नाही असा. हो देव भाऊ आहे म्हणतात आमच्या, आणि घेऊन पाठवला बाबा पोस्टाने. तुम्ही पाठवले का मग? हो वहिनी मी पण पाठवली राखी. ताई आपण उद्या बँकेत जाणार आहोत तर पाठवून का मग? हो कुंता आपण पण पाठवून देऊ ना पोस्टाने राखी. चला बाबा आता घरी जाते. चला ना तर राधा ताई. वहिनी आता नाही येत ना, सायंकाळीच येईन. बेबी नंदाताई पण सायंकाळी येणार आहे म्हणता ना. हो हो याल मग सायंकाळी याल. हो ना ताई बांधेल राखी तेव्हा मी बांधून टाकेन. हो या मग तसे करा सायंकाळी या. आता जाते मी, आता कामा बिमाला लागते बाबा. आता पाहुणे येतील तर स्वयंपाक बिंपाक करावं लागेल ना. आता चढावडाने स्वयंपाक मांडते. शांताताई राधाताईचा स्वयंपाक नको करशील ना, आमच्याच घरी जेवण करते. ठीक आहे ना. आणि ताई उद्या जाऊन ना मग पाहू बाबा. आता उद्या सांगेन. आता कसं हे सर्दी बिर्दी झाली तर माझी तब्येत बरी नाही वाटून राहिली मला. उद्या पाहू मग वेळेवर. का ताई गोळ्या बिड्या खाऊन घे ना. हो वाटते मला आता गोळ्या बिड्या खावा लागेल सर्दीच्या म्हणून. हो खाऊन घे बाबा, टणटणी हो लवकर. पाय ना बाबा कोणता अजून माहेरी जायचंच आहे तरी हे सर्दी झाली. मम्मी चल ना आता घरी. हो हो आता आवाजच देणार होती तुला. नको घासू म्हटली पिंकीला भांडे, तरी भांडे वगैरे घासून दिलं पिंकीनं. का होते तर मावशी थोडासेच तर होते भांडे. मावशी झाडू पण लावून दिली तिकडून समोरून. असं का झाडू बिडू लावून दिली का? चांगला झाला बेटा. आता तू करत होती तिकडे कामं तर मी मस्त इकडे गप्पा लढवत बसली. चांगला आहे ना कुंता वहिनीला एकही कामं करावं नाही लागत असतील. हो बाबा बसलीच राहते मी पाळण्यावर राधाताई. नाही नाही आत्या मी तर बाहेर राहते ना, मम्मीलाच कामं करावे लागतात. तू बाहेर राहते पण गुड्डी तर राहते नाही तर. हो राधाताई ते गुड्डी 10वी मध्ये आहे ना, तिचा अभ्यासच राहते. हो बरोबर आहे. चला ठीक आहे राधाताई या मग. अजून आता हे पिंकी उद्याच जाईन म्हणते तर थोडासा चिवडा बिवडा बनवून द्यावा लागेल हिच्यासाठी. बापा पिंकी उद्याच चालली का? काम थांबत नाही? नाही ना मावशी सुट्ट्या नव्हत्या ना जास्त, 3 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. उद्याची कॉलेज आहे तर उद्या सकाळीच निघावं लागेल मला. हो बेटा पहा आपल्या अभ्यासाचा पहा, चांगले शिका, चांगले नोकरीवर लागा, आपल्या पायावर स्वतःच्या उभ्या व्हा.